काळ महिन्यानुसार रामराज्य येणारच आहे. जसे पहाट होणे कुणी थांबवू शकत नाही, तसे रामराज्यरूपी हिंदू राष्ट्राचे निर्माण कुणीही थांबवू शकत नाही. रामराज्यरूपी हिंदू राष्ट्राची स्थापना होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. रामराज्याचे आपल्याला साक्षीदार नाही तर साथीदार व्हायचं आहे. आपणही रामराज्यात राहण्यासाठी साधना करत धर्माचरणी बनलं पाहिजे. आजच्या भाषेत सांगायचे तर साधना हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा परवाना आहे. सर्वोच्च प्रतीचा सतत टिकणारा आनंद केवळ साधनेनेच मिळतो. आपल्याला ईश्वर प्राप्ती करायची ओढ असो वा नसो, एक चांगले समाधानी जीवन जगता येण्यासाठी साधना करणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधना करण्याचा आणि ती वाढवण्याचा संकल्प करूया, असं प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीच्या डॉ. दीक्षा पेंडभाजे यांनी आनंदप्राप्ती आणि रामराज्याची स्थापना यासाठी साधना या विषयावरती मार्गदर्शन करताना केले. म्हणजेच रामराज्यरूपी हिंदू राष्ट्र येण्यासाठी आपत्काळ येणं हेही अटळ आहे. किंबहुना त्याला प्रारंभही झाला आहे. आपण सुद्धा गेले 3-4 वर्षापूर्वी करोनाच्या संदर्भातल्या घटना विश्वव्यापी किती सगळ्यांना त्रास झाला ते पाहिलं आहे, अनुभवलं सुद्धा असेल. रशिया युक्रेन यांच्यावर कितीतरी महिने वर्ष युद्ध चालू आहे. हमास इस्रायल यांचंही युद्ध चालू आहे आणि तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी कधी पडेल हे कोणालाच सांगता येणार नाही. द्रष्टे संत भविष्यवेत्ते यांनीही सांगितलेले आहे की येणारा काळ म्हणजे पंचमहाभूतांचा तांडव असेल. मग या आपत्काळात तरुण जाण्यासाठी साधनेचे बळच आवश्यक आहे. बिघडलेलं ऋतुचक्र आणि आपण जी आताची स्थिती पाहत आहोत त्यातून आपण ते सगळंच अनुभवत आहोत. आपल्याला जाणीव सुद्धा होत आहे. मागच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या आपत्काळात तरुण जाण्यासाठी ज्या आध्यात्मिक बळाची आपल्याला आवश्यकता आहे त्यासाठी आपण साधनेचा संकल्प करूया. गुरुतत्वाला अपेक्षित असलेली साधना होण्यासाठी सर्वांना शक्ती, बुद्धी आणि भक्ती प्रदान व्हावी. तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी समर्पित भावाने अखंड प्रयत्न करून प्रयत्नांची प्रेरणा मिळावी असे मी गुरुतत्वाच्या चरणी प्रार्थना करते आणि गुरुचरणी माझ्या वाणीला विराम देते.